लहानपणापासून मी घरात भांडण, वादावादी, मतभेद व कधीतरी मारपीट हेच पाहत आले. आजी आजोबांचे एकमेकांशी न पटणे, आई वडिलांचे सदोदित कशाने कशावरून भांडणे व अशा वातावरणामुळे आम्हा बहीण भावांना प्रेम कसे असते हेच कळले नाही. कधीही हास्य विनोद, गप्पा, एकत्र बसून नाश्ता, जेवण माहीतच नव्हतं, जो तो आपल्या गुरमीत व तंद्रीत. लग्न म्हणजे भांडण तंटे असेच डोक्यात बसले होते. शिक्षण संपल्यानंतर मी तर ठरवले या लग्नाविग्नाच्या फंद्यात पडायचेच नाही. कारण लग्न हा एक जुगारच आहे. यात जिंकलो, सगळे काही मनासारखे व्यवस्थित चालले तर ठीक, व हरलो तर जन्मभर पश्चाताप करायची वेळ येणार. तशी मी दिसायला 4 चौघींसारखी रेखीव, रंगाने पण उजळ व शिकलेली होते. माझे लग्न जमवण्यास तसा जास्त त्रासही झाला नसता, पण विषयाची परीक्षा नकोच घ्यायला. मी नोकरी करायचे ठरवले. खूप ठिकाणी अर्ज केले व मुद्दाम बाहेर गावची नोकरी धरली. शांतपणे आपल्या पायावर उभे राहून विद्यादानाची नोकरी धरली. डोक्याला कटकटच नको. घरात राहिले तर लग्नाचे पाहणारच आईवडील. मग पसंती नापसंती ते दाखवणे कशातच रस वाटत नव्हता. बाजारात वस्तू म्हणजे माल दाखवतात, पसंत पडला तर त्यातही भाव होणार, तसेच काहीसे हे दाखवणे वाटते मला. आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता मी नागपूरला नोकरी धरली. मी कुणाशीच जास्त मिसळत नसे, कामापुरते संबंध ठेवत असे. विशेषतः पुरुषांपासून तर 4 हात दूरच राहायची मी. माझे काम उत्कृष्ट होते. प्राध्यापकांची माझ्यावर मर्जी होती. माझ्या एकलकोंडेपणाचे सर्वांना आश्चर्य वाटायचे. एक दिवस काम झाल्यावर प्राध्यापक मला थांबवून म्हणाले, मिस कुलकर्णी, थोडा वेळ आहे ना? काही प्रायव्हेट बोलायचे. मी गांगरले, कारण मला प्रायव्हेट असं बोलायचंच नव्हतं कोणाशी. तरी पण सरांना मान देऊन 2 मिनिटं थांबलेच. प्रश्न जरा खाजगी आहे, विचारू का? मी तुमच्या वडिलांच्या जागी आहे. विचारा ना सर, मी म्हणाले. मी लग्नाच्या बाबतीत विचारणार होतो तुम्हाला. सर, हा विषय सोडून काहीही बोला ना. हे पहा, माझ्या नजरेत चांगला हुशार देखणा मुलगा आहे. तुमची इच्छा असेल तर. सर, मला लग्नच करायचं नाहीये. जाऊ मी? जशी तुमची इच्छा. कारण समजून घेण्याची इच्छा होती माझी. सर, त्याचा काहीच फायदा नाहीये. जाऊ मी? माझ्या शाळेत एक मुलगी होती, शांत, गंभीर. मला ती आवडायची. माझी तिची लवकरच मैत्री झाली. 1-2दा तिने मला आपल्या घरीही नेले. किती प्रेमाने विचारपूस केली तिच्या आईवडिलांनी. खेळीमेळीचे मोकळे वातावरण होते अगदी. तिची आई जाताना मला म्हणाली, बेटा कुसुम, एकटं दुकटं राहून कंटाळा येत असेल ना? येत जा कधीही आपलं घर समजून. तिचा भाऊ पण मजेदार होता. खूप गमतीचे किस्से सांगून हसवायचा. इथे प्रत्येकाला मान सन्मान, आदरभाव होता. आमच्याकडची सतत भांडणे कुठे व हे वातावरण कुठे? कधीतरी असे वाटायचे की असे घर मिळाले तर लग्न करावेसे वाटेलही, पण ते तर नशिबात असावे लागते. काही अपवाद असतीलही. मी खोली घेऊन राहत होते. तिथे शेजारी एक नवविवाहित जोडपे राहत होते. सतत भांडणाचा आवाज यायचा. कधी कधी नवरा त्या बिचारीला मारायचाही. आजूबाजूचे लोक नुसते तमाशा पाहायचे, पण त्या माणसाला काही बोलतही नसत. असाच आरडाओरडा, रडणे ऐकून मला राहावेना.
मी बायकोला सपासप मारणाऱ्या त्या माणसाचा हात धरला. काय चालवले आहे हे? माणूस आहात की हैवान? बंद करा हा प्रकार. तसा तो गृहस्थ मला उलट म्हणाला, तुम्हाला नसत्या उचापती कशाला हव्यात? आम्ही नवरा बायको काहीही करू. माझी बायको आहे, तुम्ही कोण अडवणार? मी पोलिसात रिपोर्ट करीन, समजेल मी कोणते. जा जा, फुकटची धमकी देऊ नका. आधी लग्न करा, नवऱ्याशी पटवून दाखवा, मग पुढे बोला. मी यावर काय बोलणार? निमूटपणे घरात आले. काही लोकांनी बीज बचाव केला व भांडणे मिटली कशी तरी. त्या स्त्रीचा बेदम मारलेला सुजलेला चेहरा पाहून पुरुष जातीचा किळस आला. एकदा माझ्या लुनाचा ॲक्सिडेंट झाला. मी बेशुद्ध झाले. एका तरुणाने त्या वाहनाचा नंबर नोट केला व मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले असावे. शुद्धीवर येताच तो तरुण खुर्चीवर बसलेला दिसला. जागोजागी पट्ट्या बांधल्या होत्या व दुःख जाणवू लागले होते. एक मध्यम वयाची बाई माझ्या चेहऱ्यावरनं हात फिरवत होती. मी थोडासा उठण्याचा प्रयत्न केला. बाळ उठू नकोस, आराम कर थोडा. गरम कॉफी घे, या गोळ्या घे, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याजवळ. त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझ्या डोळ्यात पाणी आले. पदराने माझे डोळे पुसले त्यांनी. हा माझा मुलगा सुधीर, यानेच तुला इथे आणले. सुधीर, मी जरा जाऊन येते, तू हिच्याजवळ थांब. त्याने मानेनच हो म्हटले व मासिक चाळत बसला तिथेच. डॉक्टर राऊंडवर आले. म्हणाले, काय म्हणतोय पेशंट? बरीच हुशारी आलेली दिसते. झोपेचं इंजेक्शन देतो म्हणजे त्रास होणार नाही. मी शांत झोपले. मला जाग आली तेव्हा तो तरुण तिथे नव्हता. त्याची आई घरून काहीतरी खाण्याची पातळ सोजी घेऊन आल्या होत्या. मला खूप संकोच वाटला. किती त्रास घेता माझ्यासाठी आई? मला खोलीवर पोचवून द्या. माझ्या तोंडून चुकून आईच निघाले, कारण त्या खूपच प्रेमळ होत्या. बेटी, आई म्हणतेस, नाते जोडतेस व जायच्या गोष्टी करतेस. डॉक्टर सुट्टी देतील तेव्हाच जायचं. घरून कोणाला बोलवायचं आहे का? मी त्यांच्या या प्रश्नाने निरुत्तर झाले. कोण होते जवळचे, प्रेमाचे मला? मी मानेनेच नाही म्हटले. तशा त्या म्हणाल्या, मी आहे ना, काळजी करू नकोस. 2-3 दिवसातच मला बरे वाटले. डॉक्टरांनी सुट्टी दिली. तोपर्यंत मी सुट्टीचा अर्ज लिहून सुधीरजवळ दिला होता. सुधीरच्या घरोब्यातले होते प्राध्यापक व याच मुलाबद्दल त्यांनी मला विचारले होते हे नंतर समजले. सुधीरने यातले माझ्याजवळ काहीच सांगितले नाही. मी परत खोलीवर आले, पण शाळेत जायची शक्ती नव्हती. सुधीर रोज माझ्याकरता जेवणाचा डबा आणत होता. मी मना केले, पण ते म्हणाले, आईचा हुकूम आहे, मी टाळू शकत नाही. मी हसले. पूर्ण बरी झाल्यानंतर मी सुट्टीच्या दिवशी सुधीरकडे जाऊ लागले. त्यांच्या आईच्या प्रेमळ सहवासाचा आनंद काही वेगळाच होता. मला हे सर्व नवीनच होते. हळूहळू सुधीरचा सहवास मला आवडू लागला. एकदा त्यांच्या आईला खूप ताप भरला. त्या सारखी माझी आठवण करीत होत्या. सुधीर मला बोलवायला आले. मी आईची खूप सेवा केली. दूध, फळे, औषधे सर्व वेळेवर देत असे. मी शाळेतून 8 दिवस रजाच घेतली. त्यांनी माझ्याकरता इतके काही केले होते, त्याची परतफेड त्यांची सेवा करून करत होते.
आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या. त्यांना सूनमुख पाहायची घाई लागली होती. एकदा या मायलेकांचे बोलणे चालले होते. मी दारातच थबकले. आई म्हणाल्या, सुधीर, तुला आता लग्न करायला हवे. मुलीवाले रोज येत आहेत. आई, माझ्याकरता मुली पाहू नकोस तू. अरे पण का? कुणी पसंत केली आहेस का? नाही. पण त्या मुलीचे तुझ्याशी पटले नाही तर? नको पाहूस. सुधीर, कुसुम कशी वाटते रे तुला? फार चांगली मुलगी आहे ती. आई, शाळेतले देशपांडे सर म्हणाले, ती म्हणते लग्नच करायचे नाहीये. जाऊ दे. आणि मी दारावर टकटक केली. कुसुम, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझीच आठवण करीत होतो. सुधीर मुद्दाम निघून गेला. त्याच्या आई कुसुमला म्हणाल्या, आज तुला मला सांगावेच लागेल. तुला लग्न का करावेसे वाटत नाहीये? मीही मोकळेपणाने सांगितले. घरातली भांडणे पाहून माझे मन लग्नाला तयार होत नाही. तशा त्या म्हणाल्या, अगं वेडे, तुझी ही कल्पना मनातनं काढून टाक. लग्नाचे बंधन हे प्रेमाचे सुखद बंधन असते. लग्नाशिवाय स्त्री असुरक्षित असते. प्रेमळ पती, मुले बाळे, संसार हे सर्व सुखद अनुभव आहेत. लग्न म्हणजे भांडण असे असते तर लग्न संस्था बंदच पडली असती. आज ही वेळ निघून गेली तर पुढे आयुष्यात एकटेपणाची पोकळी राहील. कुणाचा तरी सबळ आधार असल्याशिवाय स्त्रीला जगणे कठीण होऊन बसेल. समंजसपणा, शांतपणा, सुविचार, सुस्वभाव असला तर लग्नानंतर स्वर्गसुखाचा आनंद होईल. पटते का तुला? पाहू का तुझ्याकरता मुलगा? तुझ्या ओळखीचाच आहे. विचार करून सांग. आणि त्या सुधीरबद्दल बोलतायत हे मला कळलेच होते. दुसऱ्या दिवशी दारात सुधीरला पाहून मी प्रथमच लाजले. नजरेनेच होकार कळला. असे घर मिळायलाही भाग्य लागते हे पटले व माझा लग्न न करण्याचा निर्णय कुठल्या कुठे नाहीसा झाला. श्रोते हो, तर ही होती सुमती किरोलीकर यांच्या चौरस्ता या पुस्तकातली एक कथा. तुम्हाला कथा कशी वाटली? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या चॅनलवर कथा ऐकणारे खूप कथाप्रेमी आहेत. पण त्यातले असेही आहेत की ज्यांनी कथा तर ऐकल्या आहेत पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी माझ्या प्रयत्नांबरोबर मला तुमची साथ हवी आहे. सो प्लीज कथाप्रेमी सबस्क्राईब करा. घेऊन येईन अशीच छान कथा लवकरच. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.